मित्रांनो नमस्कार. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपावली सणाची सांगता ही आजच्या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आणि उद्याच्या भाऊबीजेच्या निमित्ताने होणार आहे. आणि आजच्या पाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आणि उद्याच्या भाऊबीजेच्या निमित्ताने यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल एक विधान केलेलं आहे. ते विधान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय फटाक्यांची जुगलबंदी ही पाहायला मिळेल. मित्रांनो, त्यांच्या या विधानाचा मतितार्थ काय असेल हे आपल्यासारख्या सुज्ञ वाचकाला आणि सुहृद श्रोत्यांना हे निश्चितपणाने समजले असेल. असो, त्या विषयाकडे आपण जाणार नाहीत. आज मात्र आपण नवीन विषय घेऊन या ठिकाणी मी आपणासमोर आलेलो आहे. देशभरामध्ये 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या घोषित झालेल्या आहेत. काही राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हेही झालेलं आहे. आणि या विधानसभेच्या 5 राज्यातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या मतदारांवर मनसोक्त अशी उधळण आणि आश्वासनांची खैरात ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आपण त्याला अगदी आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये त्याला अगदी लाच म्हणतो किंवा त्याला आपण प्रलोभन दाखवणं असं म्हणतो. तोच प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षाच्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेला आहे. परंतु राजकीय परिभाषेमध्ये या आश्वासनाला कल्याणकारी योजनेचं असं गोंडस नाव हे दिलं जात आहे. आणि त्या गोंडस नावाखालीच मतदारांना कळत नकळत एक प्रकारे आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी अनेकाविध क्लुप्त्या आणि अनेकाविध आमिष ही मोठ्या प्रमाणावर दाखवली जात आहेत. त्याला आणि त्यालाच आपण ग्रामीण भाषेमध्ये लाच असं संबोधतो. तुम्ही आजही शासकीय कार्यालयात गेला तर शासकीय कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे असं आपल्याला लख्खपणाने आणि प्रकर्षाने त्या शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचे फलक हे लावलेले असतात. परंतु राजकीय परिभाषेमध्ये आणि राजकीय रंगमंचावर या जनकल्याणाच्या योजना ज्या आहेत त्या जनकल्याणाच्या योजनेला लाचेचं अदृश्य स्वरूप देऊन त्या ठिकाणी त्याला गोंडस असं नाव हे जनकल्याणाचं दिलं जातं. आणि त्यातूनच मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ही आमिषं ही दिली जातात. या जनकल्याणाच्या ज्या योजना आहेत या योजना म्हणजे देवाबाबनाच्या साक्षीने उदार अंतकरणाने मतदारांना जाहीर केलेलं पंचामृत आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाहीत. पण या राजकीय पक्षांच्या निवडणूक काळातील आश्वासनांचा जे थोतांड आणि जे पाखंड हे मतदारांसमोर राजकीय पक्षांनी उभे केलेले आहेत त्याला खरं म्हणजे सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी ही मतदारांनी आजच्या काळात आणि पुढच्या काळात ही घेतली गेली पाहिजेत. परंतु दुर्दैवाने हे तसं काही होत नाहीत. राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांची जी घाऊक अशी मंडळी आहेत जी आश्वासनांची खैरात आणि उधळण मोठ्या प्रमाणावर करत आहेत ती राजकीय पक्षाची प्रस्थापित मंडळी धर्म आणि जात या भाषेच्या आधारावर देशामध्ये विघटन कसं निर्माण होईल आणि देश पेटला तरी चालेल, देश जळाला तरी चालेल आणि यामध्ये गोरगरीब लोकांच्या झोपड्या जळाल्या तरी चालेल हे मात्र त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवलेलं असतं. त्यातून राजकीय पक्षांमध्ये सत्ता हस्तगत करण्याची एक अनामिक आणि सुप्त अशी स्पर्धा ही देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. आणि या सर्व अराजकतेच्या पार्श्वभूमीवर आणि शाब्दिक होणाऱ्या ज्या जंजाळातून आश्वासनांची मोठी खैरात होत आहेत ती मात्र आपण न्यूज चॅनलवर मनसोक्तपणाने घरी बसल्या बघत आहोत. यातून त्या वांझोट्या आणि शाब्दिक मारामाऱ्या स्वच्छंदपणाने बघण्याचा कल हा आज उच्चभ्रू समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. परंतु या सर्व गोष्टीचं आम्हाला मात्र म्हणजे मतदारांना मात्र फारसं सोयीसुतक हे वाटत नाहीत. चकाकणाऱ्या दुनियेतील लखलखाटात किती अंधार आहे हे मात्र मतदारांना दिसत नाहीत. आपलं भलं आणि आपलं कुटुंब भलं या संस्कृतीमध्ये आजही उच्चभ्रू वर्ग आणि मध्यमवर्गीय माणूस
हा आपलं समाज जीवन व्यतीत करत असतो. परंतु हे सर्व करत असताना आणि हे सर्व जीवनक्रमण व्यतीत करत असताना आपण नेमके कुठे चालले आहोत, हा प्रश्न मात्र अंतर्मुखपणाने आपण स्वतःला विचारला गेला पाहिजे. परंतु दुर्दैवाने तो आपण हा विचारत नाहीत. मित्रांनो, दृष्टांच्या बाबतीत जर सहनशीलता आपण बाळगली तर तो सर्वात मोठा गुन्हा ठरतो. हे असं सुभाषित कोणीतरी ब्रिटिश विचारवंताने या ठिकाणी मांडलेलं आहे. तोच न्याय आणि राज्यकर्त्यांना आपण का वापरू शकत नाहीत, असा प्रश्न हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण असं आहे की 5 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने आश्वासनांची खैरात ही मतदारांवर जी खैरात ही पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार की नाही, अशीच शक्यता ही निर्माण झालेली आहेत. किंबहुना अनेक आश्वासनं ही यापूर्वी राजकीय पक्षांनी पायदळी तुडवले असताना देखील मतदार मात्र मुकाट्याने आणि मूकपणाने बधीर होऊन हे सर्व सहन करत आहोत. यातच की काय राजकीय पक्षांच्या बेताल वक्तव्याने आणि बेताल आश्वासनाने खरं म्हणजे ह्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कहर हा निर्माण झालेला आहे. अलीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे विधानं राजकीय पक्षामध्ये ज्या माणसांनी घटनात्मक जबाबदारी आज सांभाळलेली आहेत, संविधानाला स्मरून ज्या व्यक्तींनी आज शपथ घेतलेली आहेत आणि विशेष म्हणजे जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्ती ही करा किंवा मराची भाषा करतो, ही गोष्ट मात्र अतिशय गंभीर आहे. मित्रांनो, हा मुद्दा सांगण्याचं कारण असं की राज्यकर्त्यांनी कसंही वागलं आणि कशाही थापा मारल्या आणि कशाही स्वरूपात वेगळी आश्वासनं ही दिली, वारेमाप आश्वासनं दिली, तरी ती आपण का सहन करावी आणि किंबहुना हा जो मुक्त परवाना, जो घाऊक परवाना वाटेल तसे बोलण्याचा आणि वाटेल तसे आश्वासनं देण्याचा, त्याचं मात्र ऑडिट करण्याची वेळ ही मतदारांनी ही मतपेटीतून व्यक्त केली पाहिजेत, असं प्रामाणिक भावना आजही कुठल्याही सुजाण माणसाला या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन हे देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिले होते. त्याचबरोबर देशभरामध्ये वर्षाकाठी काही कोट्यावधी तरुणांना ह्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन हे नरेंद्र मोदींनी पर्यायाने भारतीय जनता पक्षाने दिलेले होते. प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या नावावर काही लाख रुपये हे बँक खात्यावर जमा करण्याचं आश्वासन हे मोदी सरकारने पर्यायाने भारतीय जनता पक्षाने हे दिलेले होते. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण करण्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा मोठ्या थाटात आणि माटात हा भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी पर्यायाने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांनी हा त्या ठिकाणी केलेला होता. या सर्व आश्वासनांचा विसर आज भारतीय जनता पक्षाच्या प्रस्थापित मंडळींना हा पडलेला आहे. त्याही पेक्षा वाईट म्हणजे जो मतदार आहेत त्या मतदारांची स्मरणशक्ती ही कमी झालेली आहे. त्या विस्मरणाचा फायदा ही राजकीय पक्षाची मंडळी ही सातत्याने ही घेत आहेत. त्यातूनच की काय एक महाराष्ट्रामध्ये अधू आणि बधीर झालेला समाज हा मतदार निर्माण होतो की काय आणि त्यावर अधिराज्य गाजवण्याची भूमिका ही राजकीय पक्षांच्या मंडळींना आयती मिळते, अशीच परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल काँग्रेस पक्षाने 2004 साली किंबहुना कुठल्या तरी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पंपाची जी वीज बिल आहेत ती माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याच काँग्रेस पक्षाने या कृषी पंपाच्या वीज बिलाच्या मोफत घोषणेची घुमजाव केलेली होती आणि त्यानंतर बेमालूमपणाने ती प्रिंटिंग मिस्टेक होती असं सांगितलं गेल्याचं आपल्याला सुज्ञ वाचकांनाही आठवत असेल. मला असं वाटतं त्यावेळेस सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी ही छपाईमधील दोष आहेत, प्रिंटिंग मिस्टेक आहेत, असं निर्लज्जपणाने असं विधान हे त्यावेळेस केल्याचं आपल्याला आठवत असेल. मित्रांनो, ही जी घुमजाव नीती आहेत ह्या घुमजाव नीतीतून
एक लाचार संस्कृती मतदारांमध्ये निर्माण होऊ पाहत आहेत, त्या लाचार संस्कृतीला हद्दपार करण्याची वेळ ही मतदारांनी सुजानपणाने ही स्वीकारली गेली पाहिजे. एवढेच की काय, पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र आम आदमी पार्टीचे जे अरविंद केजरीवाल आहेत, त्या अरविंद केजरीवाल यांनी मोफत अशा जनकल्याणाच्या योजनांची उधळण आणि मोठ्या प्रमाणावर खैरात आणि आश्वासन ही तेथील मतदारांना दिलेली असताना नरेंद्र मोदींनी केजरीवालांच्या या जनकल्याणाच्या मोफत योजनेच्या बाबतीची जी घोषणा केलेली होती, त्यावर मात्र सडकून टीका केली होती. तोच भारतीय जनता पक्ष आज 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 कोटी जनतेला 5 वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा ही भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. आणि मित्रांनो, यातून हा प्रश्न निर्माण होतो की 5 वर्षासाठी मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींनी 80 कोटी जनतेला ही दिलेली असताना देशातील 80 कोटी जनता ही स्वतःच्या कमाईवर स्वबळावर भूक भागवण्यासाठी पुरेसा पैसा या जनतेकडे नाहीत. आणि त्याच देशातील प्रधानमंत्री हा देशाचा GDP हा 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि भारत हा जगभरातील एक महासत्ता म्हणून आणि एक विश्वगुरू म्हणून हा जगाच्या पटलावर उदयास आलेला आहे. अशा गमजा आणि अशा मोठ्या गर्जना ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याकडून आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळीकडून ही सातत्याने होत आहेत. ज्या देशातील जनतेला 80 कोटी जनतेला या मोफत धान्याच्या योजनेवर अवलंबून राहावे लागत असेल, तर भारत हा जगाच्या पातळीवर खरोखर विश्वगुरू आहेत की काय, अशी शंका आणि असा प्रश्न हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. भारत जेव्हा विश्वगुरू होईल, भारत तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता होईल, जेव्हा देशभरातील 80 कोटी जनता ही स्वकमाईतून आपल्या कष्टाच्या घामातून आत्मनिर्भर होऊन आपल्या कुटुंबाला शिक्षण आणि आरोग्य देईल, तेव्हा आणि तेव्हाच हा भारत जगाच्या पटलावर जागतिक पातळीवर हा विश्वगुरू होईल. हा भारत जगाच्या पटलावर हा गुरु होईल आणि हा भारत जगाच्या पटलावर खऱ्या अर्थाने हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाहीत. एरवी होणाऱ्या ज्या गमजा आहेत, ज्या वायफळ आणि बाष्फळ घोषणा आहेत, या फक्त आळवावरचं पाणी आहेत. यातून भारतीय जनतेच्या मतदारांच्या झुळीमध्ये उद्याच्या 5 राज्यातील निवडणुकीमध्ये काय पडेल आणि काय पडणार नाहीत हे येणारा काळच ठरवणार आहेत. मित्रांनो, या गोष्टीतून भारत हा खरोखर आत्मनिर्भर होणार आहेत की नाही, की भारत हा खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनणार आहेत की नाहीत, हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत. 5 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलेली प्रलोभनं ही केवळ गाजर न ठरतात, ही केवळ आश्वासनांची खैरात न ठरता पुढच्या काळामध्ये त्यांच्या झोळीमध्ये दिलेली आश्वासनं ही भरभरून मिळेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. याचं कारण असं आहे की राजकीय पक्षांनी यापूर्वी दिलेली जी आश्वासनं आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्षाने गेल्या 9 वर्षामध्ये जी आश्वासनं ही भारतीय जनतेसमोर आणि विशेषतः बेरोजगार युवकांना ही दिलेली आहेत, त्या आश्वासनांची पूर्तता ही किती मोठ्या प्रमाणावर आज झालेली आहेत, याचं ऑडिट आणि याचं लेखापरीक्षण केलं तर हातामध्ये निश्चितपणाने हा भोपळा निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. अशीच परिस्थिती आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी भारतीय जनतेची मानसिकता आणि महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता ही सुजाण आणि सज्ञान झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हीच अपेक्षा ही दीपावलीच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करतो. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.